तर गाडी काढल्यानंतर आलो आपण कोरेगावला यायचं असं कारण की आपल्याला रिटर्न तिकीट बुक करायची होती. आता तिकीट बुक झाल्यानंतर आलो आपण घरी. जिजी म्हणली घरी आल्यानंतर मला तेवढं झाडावरचं आंब दे उतरून. आंब उतरवल्यानंतर गाडी काढली आणि डायरेक्ट आलो आपण सातारा रोडला. तर आपल्याला घ्यायच्या होत्या दुधाच्या पिशव्या. मग आलो आपण एका दुकानात. सातारा रोड मध्ये पोलीस स्टेशनच्या बाजूलाच केकचं दुकान आहे. तिथं एक नंबर क्वालिटीचा असं केक भेटतात. मग काय घरी आल्यानंतर काढली एक सेल्फी व्हिडिओ. त्यानंतर बघितला आपण एक पिक्चर. पूर्णपणे ह्या पिक्चर मध्ये रॉबरी मर्डर वगैरे दाखवल्यात. एक नंबर असा पिक्चर होता. त्यानंतर आला अथर्वचा फोन. गाडीची बॅटरी डाऊन झाली म्हणला. गाडी काढल्यानंतर आलो वरती. मग काय बॅटरीला बॅटरी लावल्यानंतर झाली गाडी लगेच चालू. आता ह्या दोघांनी तर Z+ सिक्युरिटी पूर्णपणे केली. गाडीच्या काचेचा निघालेला वरचा विंडो कव्हर. मग नंतर काय केलं, फेबिक्विकने घेतला आपण विंडो कव्हर चिटकवून चांगला. आदित्य म्हणला आपल्याला जायचंय जेवायला. म्हणलं ठीक आहे मग जाऊ. कुठं जायचं तर म्हणला कोरेगावला केशर हॉटेलला. मग काय गाडी लावल्यानंतर केशर हॉटेलला आलो आतमध्ये. त्यानंतर आला पहिला तर कांदा. आपण मागवलेली व्हेज थाळी पण जबरदस्त होती आणि त्यांनी मागवलेलं चिकन. अहो जबरदस्त असं क्वालिटीचं जेवण होतं. जेवण घेतो करून. तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर फॉलो नक्की करा. गाडी काढली आणि तुम्हाला तर माहिती वेळ भेटला की काढायची सेल्फी व्हिडिओ. जेवण झाल्यानंतर डीपी भोसले कॉलेजच्या साईडला आलो. तिकडे चाललेलं मैदानात सामनं. अजूनपर्यंत कोण आलं नव्हतं तर म्हणलं चला आता जाऊ इथनं. आता म्हटलं जरा वेलनेस मध्ये जरा असं काम आहे आपलं. त्यानंतर घेतले आपण थोड्याशा मेडिसिन. गावात आल्यानंतर बघतोय काय तर JCB चालू होता. तर हनुमान मंदिराच्या कडनं प्युअर ब्लॉक टाकायचं चालू आहे. त्यासाठी लेवल करायला JCB आणला होता. तिथलं उरकल्यानंतर आलो आपण घरी. तर हा बूट होता रनिंगचा पूर्णपणे ट्रॅकिंग साठी. जिकडे आपण जाणार आहे तिकडे आतापासूनच तयारी चालू आहे आपली. महत्वाची तर बुटाची सगळी क्वालिटी बघितल्यानंतर जबरदस्त अशा क्वालिटीचा बूट होता. तर ह्या बुटावर चांगलं रेटिंग स्टार होतं. तर त्यासाठी आपण हा मागवला. तर कंपनीचं नाव आहे बोल्ड फिट. तर बूट अनबॉक्सिंग केल्यानंतर हा होता आजचा ब्लॉग. लाईक शेअर फॉलो नक्की करा. धन्यवाद.